नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी एक वनस्पती दाखवतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जंगली वनस्पती म्हणू शकतो किंवा काटेरी झुडूप आहे. ह्याची पानं आहेत कोवळी आणि याला जी फळं लागतात त्याला काय म्हणतो आपण? तोरणं म्हणतो. आणि थांबा, अगोदरच काढलात. हां, हे अशा पद्धतीची फळं आहेत. आता ही फळं आतून पिकल्यानंतर असे शुभ्र पांढरी झालेली आहेत आणि पिठासारखी पिठूर आणि गोड लागतात. आणि याच्या बिया ज्या आहेत त्या भाजून आपण आतला गर खाऊ शकतो. जशी चारोळीसारखी. माझे मित्र सत्यवान सावंत, आम्ही दोघे इथे आता तरळ्यापासून विजयदुर्ग रस्त्याला एक फणसगावच्या अलीकडे आहोत. आणि तिथे हे एकाच्या आंब्याच्या बागेच्या कंपाऊंडला ही झाडं लावलेली आहेत. तर मंडळी, तुमच्या आजूबाजूला जर अशा पद्धतीची फळं असतील, तुम्हाला आतापर्यंत माहीत नसतील, तर तुम्ही खाऊ शकता. आणि या झाडांची जोपासना करा, तोडून टाकू नका. आता याने तर तोडून ते अशी कंपाऊंडला पण लावलेली आहेत. तुम्ही एक खाऊन दाखवा फळ, एक खाऊन दाखवा म्हणजे लक्षात येईल लोकांच्या. तर अशी सुंदर फळं आहेत. मोठी पानं दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला. ही मोठी पानं आहेत आणि झाड पूर्ण काटेरी आहे, म्हणजे त्याला संपूर्ण काटे आहेत. अजून असं साधारण 15 फूट वाढलेलं झाड आहे. सर्वत्र फळं आलेली आहेत, उन्हामध्ये सुकून पडतात. तर मित्रांनो, निसर्गाने दिलेलं हे जे वरदान आहे त्याची जोपासना करण्यासाठी भविष्यात आपल्याला काहीतरी एक मोहीम राबवावी लागेल. खास करून निसर्गप्रेमी आणि कोकणप्रेमी मंडळींना माझ्यातर्फे हे आव्हान आहे. फळांबद्दल तुम्हाला अजून काय माहिती असेल तर दादा सांगा. तोपर्यंत मी एक फळ खाऊन बघतो. ही फळं म्हणजे अतिशय सुंदर फळं आहेत. आणि याचा जे पिठूळपणा आहे तो असा तोंडात टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला असं वाटतं की म्हणजे आपण 1 किलो 2 किलो फळं ही खाऊ शकतो. आणि याच्या ज्या बिया आहेत त्या बिया आपण परत सुकवून त्याला जरा तापवल्या, हे केलं तर त्या पुरून सुद्धा त्याचे आपण अजून गरला खाऊ शकतो. जसं चारोळीतलं आपण गर खात होतो. आता तिथं पुढे पण दिसत आहेत आपल्याला, तो पण बघूया आपण. पण त्यापूर्वी मला हे सांगा की याच्या बिया रुजत घालून रुजवता येतील का आपल्याला? हो, रुजवता येतात. मग यावर्षी आपण ह्या बिया आता टाकूया नको, आपण या रुजत घालूया आणि त्याची झाडं लावूया. हे बघा मंडळी, हे एक वाढलेलं असं झाड आहे. त्याला वरती टोकाला फळं आहेत, कॅमेऱ्यातून दिसणार नाहीत, परंतु तुमच्याकडे अशी कुठे झाडं असतील तर ती नक्की त्याची जोपासना करा. ही बघा पानं, ही मोठी झालेली पानं आहेत. धन्यवाद मित्रांनो.